हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ग्लॅम टिप्स अँड ट्रिक्स विथ श्रद्धा. सो आज मी तुम्हाला एक नॅचरल रेमेडी सांगणार आहे. या ज्या नॅचरल रेमेडीज आहेत ना, ह्या खूप इफेक्टिव्ह असतात आणि ह्याचा जो रिझल्ट आहे हा लॉंग लास्टिंग असतो. इन केस पिगमेंटेशन असेल स्किनवरती, आणि जर मी आज तुम्हाला जी रेमेडी सांगणार आहे ती जर रेमेडी तुम्ही यूज केली आणि जर का तुमचं पिगमेंटेशन त्यामुळे गेलं तर ते परत येत नाही. हे घरातलेच इन्ग्रेडियंट्स वापरून आपण हे यूज करतो, त्याच्यामुळे पॉकेट फ्रेंडली पण असतं. एकच आहे की ह्या रेमेडीज यूज करताना आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायला लागते. असं नाही करून चालत की मी आज यूज केलं आणि पुढे 10 दिवस मी त्याचा वापरच केला नाही, असं नाही करता येत. आपल्याला ते रोज आपल्या स्किनवरती अप्लाय करायचं असतं, तेव्हाच त्याचा रिझल्ट आपल्याला पुढे जाऊन दिसणार असतो. त्याच्यामुळे कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर नॅचरल रेमेडीजचा जो रिझल्ट असतो तो हे जे महागडे प्रोडक्ट्स बाजारामध्ये मिळतात त्याच्यापेक्षा खूप चांगला असतो आणि ते खूप सेफ पण असतात. त्याच्यामुळे कन्सिस्टंटली आपण ही जर रेमेडी यूज केली तर 2 महिन्यामध्ये तुम्हाला तुमच्या स्किनमध्ये खूप असा छान मॅजिकल इफेक्ट दिसेल. तुमची स्किन टाईप काहीही असेल, इन केस ऑइली असेल, ड्राय असेल, कॉम्बिनेशन स्किन असेल, कुठलाही स्किन टाईप असेल तरी तुम्ही ही रेमेडी यूज करू शकता आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा पण होणार आहे. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे की बटाटा वापरून आपण आपली स्किन कशी ब्राईटन अप करू शकतो आणि आपला स्किन टोन कसा इव्हन होऊ शकतो, किंवा पॅचेस असतील, डार्क पॅचेस आलेले असतील चेहऱ्यावरती तर ते कशी आपण लाईटन अप करू शकतो. सो बटाटा हे एक खूप वंडरफुल इन्ग्रेडियंट आहे आणि त्याचा आपल्या स्किनला खूप फायदा होतो. तुम्हाला कोणताही स्किन प्रॉब्लेम असेल आणि जर का तुम्ही हे जे बटाट्याचा ज्यूस आपण आज काढणार आहोत तो जर तुम्ही तुमच्या स्किनवरती रोज अप्लाय केला ना, तुम्हाला वंडरफुल इफेक्ट तुमच्या स्किनवरती दिसणार आहे. सो एकदम साधी सिंपल रेमेडी आहे, पण ह्याचा रिझल्ट मात्र खूप अप्रतिम आहे. त्याच्यामुळे मी तर म्हणेन सगळे करा, नक्की करा. स्त्री असो पुरुष असो सगळ्यांनी ही रेमेडी करा. कोणाला काहीही स्किनचा प्रॉब्लेम असेल त्यांनी ही रेमेडी एकदा यूज तर करून बघा, तुम्हाला नक्की ह्याचा फायदा होईल. सो या रेमेडीसाठी मी एक छोटासा बटाटा घेणार आहे. सो मी हा छोटासा बटाटा इथे स्वच्छ धुवून आणि अर्धाच यूज करणार आहे. ॲक्च्युली अर्धा पण नाही लागत, ह्याचा पण निम्मा आपण घेतला तरी चालतो, पण मी ह्याचा ज्यूस काढणार आहे. सो ज्यूस काढताना मी आता हा आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याची जी स्किन आहे ही काढून घ्यायची आहे आपल्याला. विथ स्किन आपल्याला त्याचा ज्यूस काढायचा नाही आहे. स्किन आधी व्यवस्थित काढून घ्यायची आहे आणि स्किन काढल्यानंतर मिक्सरमध्ये आपण हा सरळ ग्राइंड करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर आपल्याला ह्याच्यातला ज्यूस गाळणीने गाळून काढायचा आहे. मिक्सरमध्ये ग्राइंड करताना पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही आहे. आपल्याला फक्त बटाट्याचा प्युअर ज्यूस हवा आहे. सो चला मी आता ह्याचा ज्यूस बनवून घेते. सो आता इथे तुम्ही बघू शकता मी आता ह्याची स्किन काढून घेत आहे. सगळ्यात आधी व्यवस्थित सगळी स्किन काढून घ्यायची आहे. सो इथे स्किन काढून झालेली आहे आणि आता त्याचे छोटे छोटे पीसेस करून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सो आता एका वाटीमध्ये मी हा ज्यूस गाळून घेत आहे. असा हाताने दाबून दाबून व्यवस्थित गाळायचा आहे. एकदम इझिली हा ज्यूस निघतो. सो आता आपला हा बटाट्याचा ज्यूस रेडी झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला दुसरं काहीही ॲड करायचं नाहीये, आपल्याला हा ज्यूसच हवा आहे. आणि ज्यूस लावायच्या आधी सगळ्यात आधी आपल्याला चेहरा क्लीन करायचा आहे. स्वच्छ पाण्याने धुवून काढायचा आहे. जर का तुम्ही फेस वॉश किंवा साबण यूज करत असाल तर तो यूज करून चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. चेहरा धुतल्यानंतर आपल्याला लागणार आहे कॉटन बॉल. या कॉटन बॉलनी आपण हा ज्यूस जो आहे तो सगळ्या चेहऱ्यावरती स्प्रेड करून घेणार आहोत. सो आता कॉटन बॉल मी स्वच्छ कॉटन बॉल एक घेतलेला आहे, तो या ज्यूस मध्ये बुडवायचा आहे आणि आपल्या चेहऱ्यावरती असा फिरवायचा आहे. मानेला लावायला पण विसरायचं नाहीये, मान सुद्धा कव्हर करायची आहे. अशा प्रकारे सगळ्या फेसला बटाट्याचा ज्यूस लावून घ्यायचा आहे. सो आता मी सगळीकडे व्यवस्थित
हा ज्यूस लावून घेतलेला आहे आणि आता हा ज्यूस असा चेहऱ्यावरती 20 मिनिटासाठी ठेवून द्यायचा आहे. अंघोळीच्या आधी केलं तर बेस्टच आहे. खूप छान ह्याचा फायदा होईल आणि वेळ पण वाया जाणार नाही. पण 20 मिनिटं मिनिमम आपल्याला हा ज्यूस चेहऱ्यावरती ठेवून द्यायचा आहे. सो आता भेटूया 20 मिनिटानंतर. सो आता 20 मिनिटानंतर मी एक नॅपकिन ओला करून आणलेला आहे आणि मी आता माझा फेस पुसून काढणार आहे. सो आता तुम्ही बघू शकता स्किन मस्त टवटवीत झालेली आहे आणि मला एकदम छान असं फ्रेश वाटायला लागलेलं आहे. सो नक्की करून बघा. बटाटा हे एक नॅचरल ब्लीच आहे आणि ह्याचा खूप फायदा होतो आपल्या स्किनला. जरी 20 मिनिटं नाही जमलं तरी 15 मिनिटासाठी का होईना रोज एक बटाट्याची स्लाइस घेतली आणि ती जरी फिरवली व्यवस्थित स्किनवरती आणि ठेवून दिली 10-15 मिनिटासाठी तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. एक छान असा ब्राईटनेस आपल्या चेहऱ्याला या बटाट्यामुळे येतो आणि काही पिगमेंटेशन असेल तर किंवा डार्क स्पॉट्स असतील तर ते सुद्धा निघून जातात आणि ते पुन्हा येत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे, एकदा जर ते निघून गेले तर ते पुन्हा कधीही येत नाही. त्याच्यामुळे नक्की ही रेमेडी ट्राय करून बघा. तुम्हाला अशाच अजून छान छान होम रेमेडीज हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये पण नक्की सांगा की तुम्हाला कुठला प्रॉब्लेम आहे, कुठल्या स्किनचा हेअरचा कुठला प्रॉब्लेम असेल तर मला नक्की सांगा. मी त्याच्यावरती पण लवकरच व्हिडिओ घेऊन येईन. सो भेटूया लवकरच एका नवीन रेमेडी सोबत, नवीन टिप्स सोबत. तोपर्यंत थँक्यू.